हे दोनही सलामीवीर दाखल झालेले आहेत। मात्र एक विशेषता आहे, पवननं जितूची जर्सी वेअर केलेली आहे तर जितूनं पवनची जर्सी वेअर केलेली आहे। ऑल द बेस्ट आणि करूयात या डिरेक्ट तिसऱ्या सामन्याचा शुभारंभ। गेम इज ऑन। गेम इज ऑन। पवन स्ट्रायकर एंडला जितू त्याची सोबत देत आहेत। मॅच इज ऑन। पहिलाच बॉल ऑफ साइडला दिशा दिले, मिडविकेटच्या बाजूने काढलाय बॉल। पॉवर प्ले सुरू आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने चाललाय बॉल तो डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर। पहिल्याच बॉलवर पवनची जबरदस्त सुरुवात, जबरदस्त परफॉर्मन्स, चौकार। पहिल्याच बॉलवर 4 धाब्यानं व्यक्तिगत खातं खुलं होतंय पवन आणि त्या सोबतीनं बॅटिंग करत असताना जनमान घोरलेचा 4 धाब्यानं हा डाव सुरू होतोय। बॅटिंग करत असताना जनमान घोरलेचा आपण बघत आहोत ते 5 ऑन बोर्ड। पाच धाबा सध्या स्कोर बोर्डवर। पवन सध्या स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत जितूला। दोन्ही रायटी बॅटर, उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज। या मॅच मध्ये मात्र आघाडीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। यावेळेला ड्राइव्ह केला समोर, फिल्डर उपस्थित झालेत मिड ऑफचे, मात्र मिड ऑनच्याच फिल्डरना बॉल अडवलाय। तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगल सहित व्यक्तिगत जितू यांचं खातं खुलं होते तर सांघिक धावफलक पुढे मार्गस होत आहे ते 6 या आकड्यावर। 6 ऑन बोर्ड। 6 धाबा सध्या स्कोर बोर्डवर पुन्हा एकदा आघाडीसाठी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत पवनला। फुल टॉस, गॅप मध्ये चाललाय बॉल, काव फेसला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत मुसंडी मारली, बॉल निघालाय तो थेट सीमारेषेच्या बाहेर। येतोय दुसरा चौकार पवनच्या बॅटमधून। 4 धावा। या चौकार सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 10 या आकड्यावर। 10 ऑन बोर्ड। यावेळेला समोर स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षक पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। इट्स अ ब्लास्ट। चौकार पाठोपाठ आता येतोय पवनच्या बॅटमधून, हा पॉवर पॅकेट सिक्सर। सोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती 16। 16 ऑन बोर्ड। प्रयत्न चालवला होता, गणेश होते त्या ठिकाणी लॉंगॉनला, मात्र अगदी त्यांच्या आवाक्याबाहेर त्यांच्या डोक्यावरून हा बॉल फ्लाय होत असताना आपण बघत आहोत। अपेक्षित अंतर, अपेक्षित उंची आणि अपेक्षित निकाली मिळालाय तो फलंदाजाला 6 धावेचं। यावेळेला ऑन साइडला मिड विकेटला टर्न केला बॉल, आणखीन एक जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग आणि यावेळेला देखील ताकद झोकली आहे पवन आणि पवनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक ब्लास्ट। बॅक टू बॅक सेकंड हिट, गगनभेदी गगनचुंबी पवनच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका, प्रेक्षणीय फटका, षटकार। षटकात मात्र पवन बरसताना पाहायला मिळत आहेत। पवन यांची कमालीची बॅटिंग, प्रचंड ताकद या फलंदाजाकडे आणि तितक्याच ताकदीनिशी मात्र एका पाठोपाठ एक हल्ले तो सध्या करत असताना स्कोर बोर्डवर सध्या धावा पाहायला मिळत आहेत त्या 22, 22 आणि व्यक्तिगत या सामन्यात 5 चेंडू 2 चौकार 2 षटकारांनिशी 21 धाब्याचं योगदान देत आहेत। एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची झाले सांगता षटक सुरू होते दुसरं। गोलंदाजीसाठी गणेश दाखल होताना पाहायला मिळतात, एक्सपिरियन्स कंटेंडर। पहिल्या षटकात फ्रंटलाईन पेसर संदेश महागडे राहिले। पॉवर प्ले मध्ये 22 धावेचा जबरदस्त स्टार्ट आता मिळालाय तो टीम जनमान घोरलेला।
स्कोर आपण बघत आहोत तो 24 एक्स्ट्रा 2 धावा आता या षटकात बहाल झालेल्या आहेत. त्या स्विचिटचा अटेम्प्ट मात्र तो फसताना दिसतोय. स्ट्रेट बॅटनं इतक्या चांगल्या पद्धतीनं पहिल्या षटकात ॲज अ बॅटर तुम्ही धावा बनवलेल्या आहेत. तो कॉन्फिडन्स स्टार्ट तुम्ही मिळवलाय. मात्र सध्या स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. धावा 25 या बलीला आणखीन एक स्लोअर वन अगदी पुढ्यात टाकलाय. राईज होतो हलकासा चेंडू. सध्या स्माईल आपण बघत आहोत. ते गोलंदाज गणेश यांच्या चेहऱ्यावर दोनही कमी गतीने टाकलेल्या बॉलवर पवन सारख्या सेट बॅटरला त्याने बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बीट केलं आणि त्याच कारणास्तव सहज स्मित आता त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आहे. यावेळेला बॉल हवेत फटका फसलाय. झेलची संधी पण झेल कोण पकडणारा प्रश्न उपस्थित झाला होता आणि तोपर्यंत मात्र एकही फलंदाज दुसऱ्या दाव्याचे न झाला नाही. धावा 26. यावेळेला यॉर्कर ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये फिल्डर यावेळेला यॉर्कर ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक धाव बनली दुसरी थोडे दूर आहेत. एक धाव बनली दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसतोय आणि 2 धावा सहजचा प्रयत्न आता होताना दिसतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर करता आला असता गणेश यांना तर मात्र निश्चितच पवरला माघारी यावं लागलं असतं. मात्र तसं काय घडलं नाही. बॉल गॅदर करता आला नाही. बॅकअप थोडं खराब आला आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत या 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 हिट युजिट सिक्सर सिक्सर. षटकार सोबत सध्या स्कोर बोर्डवर आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर धावा संख्या आपण बघत आहोत 34 धावा संख्या आपण बघत आहोत 34 आणि घेऊन जा लगेचच मैदानात 2 षटकात 34 बनलेले आहेत. व्यक्तिगत 4 चेंडू 10 धावेचं योगदान जितूचं. दोन षट अंडर सिमरचा टप्पा पडल्याबरोबर हलकासा आउटस्विंग होतोय. चांगला बाउन्स आणि त्याचबरोबर चांगली हरकत त्या बॉलनं केली. पहिलाच बॉल चांगल्या लेंथवर टाकला विशालनं. यंगस्टर आहेत विशाल आणि मात्र वेगानं सध्या प्रभाव टाकतायत. संचित आहेत गोलंदाजीसाठी सिरीज 12th मॅन कडून आता ते करेक्शन होत आहे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय संचितनं. शॉर्ट ऑफ लेंथ होता पूल करण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. धाव हवी होती. बरोबर फलंदाजाच्या शोल्डर हाईटनं हा बॉल निघालाय. तो थेट विकेट किपरच्या हातात. मात्र पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धावा आपण बघत आहोत त्या 35 डॉट बॉल एक आला होता. मात्र तदनंतर बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आता टाकलाय तो संचितनं आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 36 सुरुवात डॉट बॉल नव्हती मात्र बॅक टू बॅक 2 वाईड आणि त्याच कारणासह सध्या एक्स्ट्रा धाबेनिशी स्कोर आपण बघत आहोत तो 36. यावेळेला बॉल हवेत. झेलची संधी आणि आता त्या संधीचा स्वीकार. फलंदाज बाद. इन्फॉर्म बॅटर पवन माघारी. 36 ला पहिला धक्का जनमान घोरलेला. फर्स्ट विकेट डाऊन.
दाखल होत आहेत उजव्या हाताचा आणखीन एक आक्रमक फलंदाज हो याबलेला खोलात टाकलाय बॉल हलकीशी हरकत करत निघाला तो यष्टीरक्षकाच्या दिशेनं कॉडबेंडसाठी लाऊड अपील कोसळला लॉंग ऑफ सी मारायच्या बाहेर इट्स ऑल द वे अंपायर कन्फर्मेशन सिग्नल युजिट सिक्सर. चला 4 धावा आहेत. थोडं कन्फर्मेशन आता ऑनफिल्ड अंपायर कडून आमच्यापर्यंत पोहोचतंय. येस इट इज 1 बाउन्स ओव्हर दी लाईन आहे. 4 धावा आहेत आणि या चौकारासोबत धावफलकी सुधारेल. स्कोर आपण बघत आहोत तो 40. स्टील 1 टू गो. एक बॉल अजूनही बाकी आहे. 4-4 चेक केला आपण ऑनलाईनला. एक बॉल अजूनही बाकी आहे. 4-4 चेक केला आपण ऑनलाईनला. येस इट इज. बॅकफुटर गेले पूल केला बॉल गॅप मध्ये चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओव्हरची सांगता 3 षटकात बनतायत. त्या धावात 44 44. मोहसिन शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 3 षटकात 44 धावा सध्या स्कोर बोर्डवर. लास्ट ओव्हर मोहसिन बॉलिंग मार्कवर. जितूकडे स्ट्राईक आणि त्याची सोबत देतोय सचिन. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. स्कोर लेगला हुक करत असताना फिल्डर डीप मधून उपस्थित होत आहेत. चांगलं जजमेंट आणि पहिल्याच बॉलवर मोहसिनच्या खात्यात विकेट. जितू बाद. 44 ला दुसरा झटका. नवीन बॅटर गोविंद भोईर अर्थातच बॉबी बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. स्कोर बोर्डवर सध्या 44 धावा. जितू बाद झालेले आहेत. आता फिनिशिंग टच या सामन्यात द्यावा लागेल. धावा 44 44. पहिल्याच बॉलवर मोहसिनच्या खात्यात विकेट. फुलटॉस बॉल हवं तसं टॅमिंग करू शकले नाही. ऑन साईडला दिशा दिली आहे. फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित झाले. चांगला थ्रो. नॉस्ट्राकर रेडला एक सिंगल धाव आणि या सिंगल सहित सध्या धावा आपण बघत आहोत त्या 45 45. बघा जो 12th मॅन आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बीचा तो विदाऊट शूज आहे. त्याच कारणासह आता मॅनेजमेंट कमिटीनं 2 धाब्याची पेनल्टी शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बीला डिक्लेअर केलेले. ॲज पर टुर्नामेंट रूल विथ ऑल प्रॉपर ड्रेस कोड विथ स्पोर्ट किट तुम्ही उपस्थित होणं गरजेचं आहे. लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या फार बाहेर. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धावा तर मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो सध्याच्या घडीला 46 46. आपल्याला टप्पा पडल्याबरोबर विद द अँगल हलकासा बाहेर आला बॉल. रायटी बॅटरसाठी चांगला लेग ब्रेक होता.
टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला अतिरिक्त उचली, बॉलला मिळालेला अतिरिक्त वलन फलंदाजाच्या अगदी विरोधात गेलेलं आपण पाहिलं. वाईट नंतर छोटेखानी कमबॅक होते मोसीनकडून. डॉट बॉलची झाली आहे सांगता धावा स्थिर 46 46. या बॉलला कमी गतीने टाकलेला बॉल थांबले, वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची मात्र वाट लावली. सचिन यांच्या बॅटमधून येतोय हा जबरदस्त हल्ला. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. येतो षटकार. षटकार बरोबर अर्धशतक आता कंप्लीट होतोय. ते बॅटिंग करत असताना टीम जर्मन गोरलेचं. टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट 52. 52 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यानंतर होणारा सामना ओमसाई सरळगाव बी कॅप्टन आणि जर्मन नडई बी कॅप्टन. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आपण कव्हर करतोय. स्टील 2 to go. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल याही वेळेला निवडलंय मिड विकेटचं क्षेत्र आणि या बॉलवर देखील केलंय आक्रमण. या बॉलवर देखील केलाय हल्ला. येतोय सलगचा दुसरा दमदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकारात येतोय. तो बॅटर सचिनच्या बॅटमधून मोसीनच्या विरोधात खेळत असताना लाईन लवकर पिक केली. दोनही बॅक टू बॅक स्लोअर वन टाकले. ते रीड करण्यात यशस्वी ठरलाय सचिन आणि सध्या धावसंख्या धावफलकावर फ्लाय होती ती 58. 58 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला हेलिकॉप्टर खोदून काढलाय एम एस धोनी स्टाईलला उडवलाय समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. लागोपाठचा सलगचा हा तिसरा षटकार आलाय तो सचिनच्या बॅटमधून. 8 चेंडूत व्यक्तिगत 26 धावेची त्याची वादली खेळी. पवननं सुरुवात केली होती, सचिननं केला शेवट आणि अखेर पहिल्या डावांती धावा बनलेल्या आहेत आणि पॅनल्टीचे 2 धावा आपण ऍड करतोय. सुधारित धावफलक 66 66 आणि विजयासाठी 67 धावेचं टार्गेट सेट होतोय शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी समोर. चला यानंतर होणारा सामना ओमसाई सरळगाव बीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चला कॅप्टन लगेचच उपस्थित व्हा. जर्मन नडई बी. चला या संघकर्णधार नडई बी. उद्योजक तथा समाजसेवक दिलीपजी बोर यांच्या शुभ हस्ते दिलीपजी बांगर यांच्या शुभ हस्ते टॉस आपण कव्हर करतोय. चला मैदानात उतरावं लागेल जर्मन गोरले त्याचबरोबर शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी. साई सरळगाव बीनं जिंकला टॉस आणि निर्णय स्वीकारलाय तो बॅटिंगचा. एस्टेडीज ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंग. नडई बी फिल्डिंगसाठी रेडी व्हावं लागेल. दोन्ही टीम यानंतर रेडी व्हा. ऑनगोईंग मॅचकडे आपण जातो. 66 धावा पहिल्या डावात बनल्या. 67चा पाठलाग दुसरा डाव कॉम्प्युटर बॉक्समध्ये बदलावं. ऐकूयात स्वप्नील पोटे सरांचा आवाज. थँक्यू.
चला सामन्याला सुरुवात होतीये दुसऱ्या सत्रामध्ये जिथे नवापाडा संघाला धावा चेस करायचे तब्बल 67 या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक गाठला जातोय घोरले संघाकडून. सातत्याने आपण घोरले संघाला अनेकदा या हंगामामध्ये खेळताना पाहिलंय. धावांचा विक्रम खरं तर घोरले संघाकडून सातत्याने रचला जातोय. आज देखील या स्पर्धेची सुरुवात झाली आणि स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये घोरले संघाने तब्बल 66 धावा आपल्या धावफलकावर लावल्यात आणि 67 धावांचं भलं मोठं आव्हान नवापाडा संघाला पेलायचंय. जे आव्हानाचं जे टार्गेटचा खरं तर पाठलाग करण्यासाठी सलामी विरजोडी संदेश आणि विशाल मैदानामध्ये दाखल झाले. आव्हान निश्चितपणाने मोठं असेल, मात्र संघर्ष करावा लागेल. संघर्ष करत असताना आपल्या संघाला विजयाचे स्वप्न दाखवण्याचं काम आणि ती आशा दाखवण्याचं काम सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजांना करायचे. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू बॅटची हलकी कडा, फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षणापासून थोडासा दूरवर राहिला हा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं की एक धाव इथे मिळतीय नवापाडा बी संघाला. एक धाव धावफलकावर पहिल्या चेंडूवर अंकित केली जाईल. संघाचं खातं उघडलं जाईल, अकाउंट ओपन केलं जाईल. मात्र घोरले संघाकडून गणेश फार कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलंय. गणेश सातत्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना या हंगामामध्ये आपण गणेशला पाहिलंय. चांगली गोलंदाजी आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने करतो. इथे देखील बॅटची हलकीशी कडा घेतली होती. असं वाटलं होतं हा चेंडू सीमारेषा क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी करतो की काय, मात्र इथे आपण पाहिलं या चेंडूवर देखील एक धाव मिळते. सातत्याने एकेरी धावा घेतल्या जात आहेत. पहिल्या दोन चेंडूंवर सलगच्या 2 एकेरी धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. पहिले 2 चेंडू खरं तर आपण म्हणू शकतो की गोलंदाज गणेशच्या बाजूने राहिलेत. मात्र इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी या दोन्ही फलंदाजांची होते ते देखील पाहणं फार गरजेचं असेल. ओ यावेळी फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवर घडतंय काय, यष्ट्या होत आहेत उद्ध्वस्त. त्रिफळाचीत फलंदाज बाद. विशाल बॅक टू द पवेलियन. अगदीच आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूंवर एकेरी धावा घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर खरं तर फुलटॉस चेंडू होता. फलंदाजाकडे संधी होती, ती संधी हुकवली आहे, गमावली आहे आणि फलंदाजाला इथे बाद देखील व्हावं लागले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मयूर. आव्हान खरं तर नवापाडा बी संघासमोर मोठं आहे आणि ते मोठं आव्हान चेस करत असताना सध्याच्या घडीला नवापाडा संघ अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे. काय कमालीच्या गतीने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय गणेश. याच गोष्टीची चर्चा आपण अगदी सुरुवातीला देखील केली होती ज्यावेळी षटक सुरू झालं की यंदाच्या हंगामामध्ये गणेशने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय, आपल्या नावाची चर्चा करायला भाग पाडलंय आणि इथे या सामन्यात देखणे खाटेकरचं मैदान म्हणजे बॅटिंग पिच म्हणून ओळखली जात होती. आज मात्र गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्यापैकीच एक गोलंदाज म्हणजे गणेश. ओ यावेळी हा देखील डॉट बॉल येतोय. सलगचा चौथा डॉट बॉल. पहिलं षटक इथे समाप्त होईल. पॉवर प्लेच्या पहिल्या निर्णायक षटकामध्ये धावा आल्या केवळ आणि केवळ 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा नवापाडा बी.
षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्यात. नवीन गोलंदाज आपण मैदानामध्ये दाखल होताना अक्षयला पाहतोय. आता गोलंदाजीची सुरुवात दमदार झाली आहे. गणेशने बेस तर सेट करून दिलाय. आता इथून पुढे जबाबदारी इतर गोलंदाजांना स्वीकारायची आहे. चला पवन, घाई करा जरा, सातत्याने चर्चा नको आहे. यावेळी दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली होतीये. डॉट बॉल येतोय. अक्षय सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत आणि नवापाडा बी संघाच्या डगआउटमध्ये देखील आपण पाहतोय अगदी शांततेचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे. कारण 67 धावा चेस करत असताना सुरुवात फार इथे अडखळत झाली आहे. इथे फलंदाज मला वाटते रेडी नव्हते आणि येस, डेड बॉल घोषित केला जाईल. यावेळी हा चेंडू देखील आपण पाहतोय, कमालीचा चेंडू होता, ज्या चेंडूचं उत्तरच फलंदाजाकडे होतं. सातत्याने डॉट बॉल्स फेकले जात आहेत. सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज वाढताना आपण पाहतोय. अगदी ज्यावेळी डावाला सुरुवात झाली, पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतरचे सलगचे 6 चेंडू डॉट आलेत आणि यावेळी 7व्या चेंडूवर खरं तर या धावा येत आहेत आणि धावा मिळत आहेत तब्बल 4, कारण चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. यावेळी हा चेंडू देखील आपण पाहिला, अगदी खोलामध्ये हा चेंडू टाकला होता आणि ज्याचा तोडच खरं तर फलंदाजाकडे नव्हतं. या अगोदर आपण पाहिलं चौकार जरूर खेळला, मात्र त्यानंतर लगेच कमबॅक केलं गेलं आणि डॉट बॉल इथे आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळला जातोय आणि ते क्षेत्ररक्षक उपस्थित होते. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमालीचे राहिले. खरं तर झेल घेण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते, मात्र झेल झाला नाहीये. मात्र 2 धावा इथे जरूर वाचवल्यात. एकच धाव, माफ करा, एकच धाव घेतली जाते. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेचा वेध घेतो की काय, मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला गेला. ज्या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. आता मात्र नवापाडा संघाच्या सर्व खेळाडूंचे खांदे आपण पडलेले पाहतोय, कारण धावाच येत नाहीयेत. जिथे पहिल्या सत्रामध्ये 66 धावा झाल्यात, 67 धावांचा पाठलाग करत असताना इथे सातत्याने आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ज्यामध्ये अपयश येत आहे आणि सातत्याने डॉट बॉल पर्सेंटेज वाढतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 2, या षटकामध्ये आल्या 5, म्हणजे 2 षटकांती धावा झाल्या 7. जिंकण्यासाठी 12 चेंडू 60 धावांची गरज. जाईल. यावेळी मात्र लोअर फुटटॉच मध्ये हा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न. तिथे आपण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहतोय, मात्र दुसरी धाव घेण्याच्या
फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज गणेश मैदानात दाखल होता. सचिनला इथे सांघिक सफलता मिळते घोरले संघाला. यावेळी हा चेंडू उजव्या स्टिचच्या बऱ्याच बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होता आणि हा चेंडू वाईट घोषित केलाय. वाईट बॉल येत आहेत. अतिरिक्त स्वरूपाने धावा वाढतायत. मात्र इथून पुढे आक्रमण करायचंय. 11 चेंडू 57 धावा. Yes, sir. It's a white ball. येस सेकंड बाउंड साठी चेक केलंय आम्ही. हाईट एकदम नाहीये, डोक्याच्या खालून आहे. येस म्हणजे व्हाईट बॉल असेल. पंचांचा निर्णय जो होता तोच निर्णय इथे आपण कंटिन्यू करतोय. हो यावेळी मोठा फटका संदेशच्या बॅट मधून. सिक्सर. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने आपण पाहतोय सचिनची गोलंदाजी भरकटलेली. या षटकामधला हा चौथा व्हाईट बॉल आहे. आतापर्यंत सचिनने एकूण 6 चेंडू टाकले, ज्यापैकी केवळ 2च चेंडू लिगल आहेत. खराब गोलंदाजी आपण म्हणू शकतो. भरपूर धावा तुमच्याकडे आहेत, मान्य आहे. मात्र तरी देखील इथे बऱ्याच धावा तुम्ही अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये खर्च करताय. इथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले. मात्र अखेर चेंडू धरणीला दान झाला आणि इथे देखील आपण पाहतोय धावा मला वाटतं घेतल्या नाहीयेत. पळण्याच्या मन 2 धावा घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी संदेशच्या बॅटमधून आणखी एक प्रहार. चेंडू चालक सीमा पार हा येतोय षटकार. सिक्सर. दोन धावा इथे देखील मिळत आहेत. मात्र या एकेरी दुहेरी धावांनी घोरले संघाला जास्त काही फरक पडेल असं वाटत नाही. कारण बराच मोठा आव्हान आपण सेट केला होता पहिल्या सत्रामध्ये. आणि आतापर्यंत जर का विचार केला तर आणखी देखील 39 धावांची गरज आहे नवापाडा बी संघाला. 7 चेंडू
39 धावा. आणि इथे आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर या षटकामध्ये 1 धाव मिळते. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायच्या असतील 6 चेंडूमध्ये 38. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 29 झाल्यात. 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर घोरले संघाकडून गोलंदाज किरण येतात. चौथ्या षटकाला सुरुवात. चौथ्या षटकाची सुरुवात दमदार होतीये का? अगदी पहिल्या चेंडूवर संदेशच्या बॅटमधून आणखी एक प्रहार. संघर्ष सोडलेला नाहीये. सामना जरूर दूरवर राहिलेला वाटत असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्या संघासाठी, गावासाठी लढताना आपण सध्याच्या घडीला संदेशला पाहतोय. संदेशच्या बॅटमधून तिसरा प्रहार. षटकार काय फटका होता. अगदी पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच डिलिव्हरीला अगदी फेकून दिलं. 5 चेंडू 32 धावा. 5 चेंडू 32 धावांची गरज आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र इथे घडते काय, एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खर तर फलंदाजाला बाद व्हावं लागेल. नो बॉल येतोय. येस, नो +1 अशा एकूण 2 धावा. फलंदाजाला खर तर स्ट्राईक हवी होती संदेशला, कारण चांगल्या धावा संदेश बनवतोय. 14 चेंडूमध्ये 31 धावांवर वैयक्तिकरित्या तो सध्याच्या घडीला खेळतोय. त्यामुळे त्याला स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं होतं. आणि आता घडतंय काय, नो बॉल येतोय, 2 धावा मिळतात. म्हणजे सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय तो नवापाडा बी संघ. 5 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. जो सामना असा वाटत होता एकेवेळी पूर्णपणे घोरले संघाच्या बाजूने आहे. आताही घोरले संघाकडे भरपूर धावा आहेत, मात्र सामन्यामध्ये आता जिवंत झालेत नवापाडा बी संघ. 5 चेंडू 30 धावा, 5 मोठे फटके. आणि नवापाडा बी संघाचे या स्पर्धेमधलं आव्हान कुठेतरी कायम राहील. बनू शकतात. ते समोर खेळलेला हा फटका, त्यावर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा घोरले संघ आता थोडासा सुटकेचा निश्वास सोडतोय, कारण संदेश चांगली बॅटिंग करत होता. जरूर उशीर झाला. अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या नव्हत्या. जर का तिथे मोठे फटके आले असते तर या सामन्यामध्ये कुठेतरी चुरस निर्माण राहिली असती. तर यावेळी इथे आपण पाहतोय संदेशला बाद व्हावं लागलं. बॅटची हलकीच इकडे घेतली होती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जितू होते, त्यांनी कोणतीही चूक केली नाही. फलंदाजाला बाद व्हावं लागलं. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानात दाखल झालेत. यावेळी हा डॉट बॉल येतो. येस, डॉट बॉल. तर या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक राहिली असं आपण म्हणू शकतो, कारण केवळ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि टार्गेट पासून फार दूरवर राहिलेत नवापाडा बी टीम. प्रयत्न कुठेतरी अपुरी पडले. पुन्हा एकदा येस, असं वाटलं होतं प्रथम दर्शनी की हा डॉट बॉल असेल, मात्र पंचांच्या नजरेतून हा चेंडू सुटत नाहीये. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय, गोलंदाजाला दंडित केलाय. 2 चेंडू 29 धावा. सामना बराच दूरवर राहिलाय. यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे आणि पुन्हा एकदा वाईट बॉल होतोय. बॅक टू बॅक दुसरा.
आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत अंपायर राजू राठोड सर. आणि सलगचे 2 व्हाईट बॉल्स आपण पाहिले. इथे टॅप केलंय. औपचारिक 1 धाव. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि विजयापासून बरेच दूरवर राहिलेत नवापाडा बे टीम. 40 धावा झाल्यात धावफलकावर. यावी शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर इथे येतोय हा सिक्सर. मात्र विजयापासून फार दूरवर राहिले. षटकार जरूर आला मात्र विजयापासून फार दूरवर राहिले आणि एक या सामन्यामध्ये दमदार विजय प्रस्थापित केला घोरले टीमने. अभिनंदन टीम घोरले. हार्ड लक टफ लक टीम नवापाडा. पुढच्या स्पर्धांसाठी नवापाडा टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या आताच झालेल्या सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार जो खेळाडू ठरला तो खेळाडू आहे घोरले संघाचा सचिन भोईर. बॅटिंग करत असताना 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा सचिनच्या बॅटमधून आल्या आणि सचिनच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सो मी विनंती करेल सचिनला, सचिन ये आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचं लगेच.